नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, आज 13 ऑगस्ट मंगळवार संध्याकाळच्या 6 वाजलेले आहेत. दर्शको, आत्ताच हाती आलेल्या उजनी धरणाच्या अपडेटनुसार आपण उजनी धरणाची पाण्याची पातळी ही चेक करूया. दर्शको, आपल्याला माहितीच आहे, आज सकाळी मी 6 वाजता उजनी धरणाची अपडेट दिली होती. त्या अपडेटनुसार आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाचा पाणीसाठा हा 120.47 TMC एवढा होता. तर उजनी धरणातील पाण्याची पातळी ही 106.04% एवढी होती. त्याचबरोबर दौंड येथून उजनी धरणामध्ये 11,587 क्युसेकचा विसर्ग होत होता. आत्ताच 6 वाजता हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणातील एकूण पाणीसाठा हा 120.47 TMC एवढा झालेला असून उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ही 56.81 TMC एवढा झालेला आहे. त्याचबरोबर उजनी धरणातील पाण्याची पातळी ही 106.04% एवढी झालेली आहे. दर्शको, आज संध्याकाळी 6 वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये 9,814 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून सेनामाड्याच्या डाव्या कालव्यामध्ये 210 क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणामधून होत आहे. तर त्याचबरोबर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही 80 क्युसेकचा विसर्ग होत असून उजनी धरणामधून बोगद्यामध्ये 900 क्युसेकचा विसर्ग होत असून उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्येही 2100 क्युसेकचा विसर्ग होतोय. त्याचबरोबर आपण सकाळीच दिलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्येही 15,000 क्युसेकचा विसर्ग होत असून आज संध्याकाळी 6 वाजता उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रामध्ये 16,600 क्युसेकचा विसर्ग हा एकूण होत आहे. दर्शको, पाठीमागील 4 ते 5 दिवसांपासून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात तसेच पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात ही पावसाने विश्रांती दिलेली आहे. त्यामुळे घाटमाथ्याकडून येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये ही थोडीशी घट होत असून या घटीचा परिणाम म्हणूनच दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्यामध्ये ही किंचित घट जाणवत आहे. असं असलं तरीही उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये येणाऱ्या पाण्याचा विसर्ग मात्र कायम सुरू असून उजनी धरणाची पाण्याची पातळी ही स्थिर ठेवण्यात उजनी धरण प्रशासनाला यश आलेलं आहे. दर्शको, या उजनी धरणाच्या वेळच्या वेळी अपडेट आपण देतच असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाच्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज.